बघा, आपल्या देशात आपण सांगतो सगळे जाती धर्मी आपण एकोप्याने राहतो. तर माझं म्हणणं असं आहे, प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावं, परंतु पालन करताना कधीही सर्वसामान्य ग्रामस्थांना, लोकांना त्रास होता कामा नये याचंही पालन करावं. आणि बाकी सण उत्सव जे आहेत तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने मनवावेत. कोणी कोणाला विरोध करण्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जसं बोललो की सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही बाबतीत आपल्याकडून त्रास होता कामा नये. मग कुठल्याही समाजाचा विषय असू दे तेवढं आपण पाळावे. हनुमान चालीसा पठणच्या मुद्द्यावर काय सांगणार ते? ते असं हनुमान चालीसा पठण करायचं आहे तर त्याच्यासाठी सरकारची परवानगी का, किंवा त्याच्यासाठी सूचना काय करायची? बरोबर आहे ना, तुम्ही तिथं मंदिरही आहे, मंदिरात जाऊन हनुमान पठण करू शकता ना. मंदिरात प्रवेश बंदी असते नमाज पठण दरम्यान, त्याचा संबंध? हे आता काय आहे, शासनाची ध्येय धोरणं आहेत ना, याच्यातच असे दोन्ही समाजाला दुभागतात. माझं म्हणणं असं आहे की फार पूर्वीपासून अनेक वर्षापासून छत्रपती शिवरायांच्या काळापासून तिथे लोक येतात, हिंदू मुस्लिम दोघे येतात. मुस्लिम त्या बाजूला मुस्लिम बांधव नमाज पडतात, या बाजूला हिंदू बांधव येऊन दुर्गा मातेची पूजा करतात. तर त्यात गैर काय? तर दोघांनी करू दे. नाही काय होते, मग एकाला बंदी केल्यानंतर मग त्या बंदीमुळे वातावरण गरम होतं. अरे ॲक्च्युली इथं किती वर्षापासून तुम्ही मला सांगा, आज कल्याण शहरात, आमच्या भिवंडी शहरात आम्ही शेकडो वर्षापासून, असं नाही 10-20 वर्षापासून नाही सांगत, 100-150 वर्षापासून आम्ही एकत्र राहतो ना. तर माझं म्हणणं, आमच्यात दुरावा तुम्ही करू नका. शासनाने ध्येय धोरणं बदलावी, याच्यात दुरावा करू नये. आणि सगळ्यांना ज्याला कोणाला पठण करायचं पठण करू दे, नमाज पडणार नमाज पडते, त्यात काय एवढं मोठं. जे खासदार चांगले काम करतील आणि त्या खासदारांचा जर खासदार रत्न म्हणून सन्मान झाला आणि तो व्हायला यावा. जे चांगले काम करतात, पक्ष कुठलाही असू दे, पण जे खासदार चांगले काम करतील त्यांचा सन्मान गौरव व्हायला हवा. कारण त्यांच्या ती कामाची पोचपावती तेवढी त्यांनी द्यायला पाहिजे ना.